नमस्कार. अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि एका व्यक्तीला मुख्यमंत्री बनवणारी योजना तीही म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेचा निकष समोर आलेला आहे. कोणत्या महिला त्यामध्ये अपात्र असतील? कारण आजपर्यंत प्रत्येक घरातील 2 महिला त्या योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु आता निकष चेंज झालेले आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. हा निकष चेंज झाला, नियम चेंज झाले. अपात्र महिला आता ठरवल्या येतील. नवीन महिला जर तुम्ही असाल, तुम्हाला फॉर्म भरायचा असेल, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. ज्या महिलांनी याच्यापूर्वी फॉर्म भरलेला आहे आणि लाभ आत्तापर्यंत घेतलेला आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी गौरव जयस्वाल, ॲम्बिशन अकॅडमी संचालक पुसद. मी करिअर गायडन्स करत असतो, सोबतच आपल्याला जे योजना येतात त्या योजनाबद्दल माहिती सांगत असतो. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजना नवीन पात्रतेच्या अटी काय आहे, जे 2024 आणि 25 मध्ये नियम लागू झालेले आहेत, काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहून घेऊया. कारण यामध्ये तुमचं टेन्शन वाढू शकते. 100% टेन्शन वाढवणारी ही न्यूज आहे. ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळणार आहे. 100% ट्रस्टेबल माहिती तुम्हाला इथे देणार. कारण आपण एक शिक्षक असल्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. मग याच्यातून वाचायचं कसं हेही सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ज्या महिलांनाही लाभ मिळत असेल किंवा मग लाभ मिळत नसेल त्यांच्यासाठीही ही माहिती आवश्यक आहे. बघा, एक एक आपण सर्व काही नवीन पात्रतेच्या अटी पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मग चॅनलवर नवीन आले असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून टाका आणि शेअर करा लिंक जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत. पहिली अट तुमच्या स्क्रीनवर आहे. काय आहे? वयाची अट. पहिलाच नियम आहे वयाची अट. वयाची अट तर पहिलेपासूनच आहे, परंतु आता थोडंसं निकष चेंज झालेला आहे. नियम बघा काय म्हटलेला आहे. पहिला नियम काय आहे? नाव नोंदणी दिनांक 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्ती आवश्यक आहे. म्हणजेच 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या स्त्रियांनाच हा योजनेचा लाभ भेटत होता आणि समोरही भेटणार आहे. ज्यांचं 21 वर्ष पूर्ण नाही अशाही महिलांनी फॉर्म भरले होते, त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे आले, परंतु आता पात्रता चेंज झालेली आहे. तिथून मग तुम्हाला 21 वर्ष पूर्ण असायलाच पाहिजे. हा एक महत्त्वाचा नियम आहे. बघा, मग दुसरा नियम काय आहे? तर नाव नोंदणी दिनांक 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजेच त्याच्यापूर्वीच्या जे महिला आहेत ज्यांचं 21 वर्ष पूर्ण नाही झालं या तारखेच्या, तर त्या स्त्रिया ज्या आहेत या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. हे लक्षात घ्या. यामुळं बाईची टेन्शन वाढलेली आहे. आता काय करावं हे कळायलं नाही तिला. आता कळण्यासाठी हे समजून घ्या की तुम्ही चुकीचा जर फॉर्म भरला असेल तर 100% तुम्ही इथून कपात होणार आहे. तुम्ही नेहमी न्यूज ऐकत असाल की लाडक्या बहिणींना 2100 रुपये होणार होते. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 2100 रुपये होणार, परंतु अजूनही झाले नाही. त्यासाठी काही क्रायटेरिया आहे, काही गोष्टी असतात. मग हे समोर होईल, परंतु पहिले यांना छाननी करण्यात येईल. हे सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की पहिले यांना छाननी करण्यात येईल. ज्या महिला अपात्र आहे आणि तेही लाभ घेत आहे अशा महिला ते छाटणार आहेत. छाननी चालू आहे. काय काय चालू आहे तेही सांगतो तुम्हाला संपूर्ण. बघा, तिसरा काय म्हटलेलं आहे बघा. 1/8/2025 रोजी 65 वर्षापर्यंतची अट लागू आहे. म्हणजेच 65 वर्षाच्या वरच्या स्त्रिया जर लाभार्थी असतील तर त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ओके, 1/8/2025 ची गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर कोणीही स्त्री या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना ती लाभ भेटणार नाही आहे. समोरचा बघा काय म्हटलेलं आहे. कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या मर्यादित आणि निश्चित आहे. दादा, याच्यामध्ये सर्वजण फसणार आहेत. एक लक्षात घ्या की सर्वप्रथम पहिले तुम्हाला एका घरातील 2 स्त्रिया चालत होत्या, परंतु आता या योजनेतून एक स्त्रियालाच लाभ भेटणार आहे. जी स्त्री पात्र असेल तिलाच लाभ भेटणार आहे. म्हणून म्हटलं की हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. काय नियम आहे? पहिले 2 स्त्रिया होत्या, एका घरातून 2 स्त्रियाला लाडक्या बहिणी योजनेचा पैसा म्हणजे लाभ भेटायचा. लाभ भेटल्यामुळं दोन्ही महिला खुश राहायच्या, परंतु आता टेन्शन वाढलेलं आहे. आता याच्यातून काय काय झालेलं आहे हे संपूर्ण आता तुम्हाला समजून सांगतो मी काय आहे.
बघा काय म्हटलेलं आहे, एका कुटुंबातील एक राशन कार्ड, ज्याच्या एकच राशन कार्ड आहे बघा, त्याच्यातली फक्त एकच महिला लाभार्थी पात्र असणार आहे. एकच महिला लाभार्थी पात्र असणार, म्हणजे एका राशन कार्डवर जर दोन मुली, दोन स्त्रिया जर लाभ घेत असेल, जसं की सासू आणि सून एकाच राशन कार्डमध्ये असेल, तर तिथून एकीलाच लाभ मिळणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मग दुसरं काय आहे बघा, एक विवाहित व एक अविवाहित महिला यापैकी फक्त एकच अर्ज पात्र असणार आहे. बघा, एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असेल घरात, तर त्याच्यातून फक्त एकच अर्ज म्हणजे पात्र असणार आहे, कोणताही एक जे बी असेल ते. ओके, म्हणजे हे दोघांसाठी आहे. ओके, छाननी झाल्यावर सुद्धा हे लागू असेल. ओके, म्हणजे पहिल्या ज्या स्त्रियांनी फॉर्म भरलेला त्यांच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे, कारण त्यांना आता छाननी सुरू आहे. आणि ज्या महिला ज्या आहे नवीन फॉर्म भरतीला, त्यांनी काय करायचं आहे, तर हे निकष सर्व काही लक्षात घ्यायचे आहे. बघा काय म्हटलेलं आहे. मग तिसरा काय म्हटलेला आहे, चेक करा. एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच आता एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला लाभ घेऊ शकत नाही. म्हणजेच काय आहे, तर इथं ती एक महिला सरासर अपात्र आहे. यामुळे या बिचाऱ्याचं टेन्शन वाढणार. आईला द्यायचं की बायकोला द्यायचं प्राधान्य, याच्यामध्ये त्या बिचाऱ्याचं टेन्शन वाढणार. मग ते बायकोलाही समजवणार आणि आईला समजवणार. कोणाला समजवणार? हे माणूस पहिलेच बिचारा परेशान आहे. त्याच्यातनी अशा काही अडचणी आणलेल्या आहे. लाडक्या बहिणीतून माणसाचं मरण, 100% माणसाचं इथं मरण होणार आहे. म्हणजे कोणाला समजावं हे कळायला लागलं नाही. मग सरकारने माणसांना 2 पेजमध्ये ठेवलेलं आहे, इकडून आड तिकडून विहीर. म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ संपूर्ण बघा. काय म्हटलेलं आहे, 4थ्या क्रमांकाचा बघा. पती पत्नीचे वेगवेगळे राहणीमान व वेगवेगळे राशन कार्ड असल्यास प्रत्येकास स्वतंत्र लाभ मिळू शकतो. आता पती पत्नीचे म्हणजे बघा, कधी कधी काय राहते, एका माणसाचे 2 लग्न होऊ शकतात. एकीचं राशन कार्ड वेगळं असू शकते, दुसरीचं राशन कार्ड वेगळं असू शकते. किंवा मग बघा, कोणाचा डिवॉर्स होऊन जाते, 2 डिवॉर्स झाला तर म्हणजे स्त्री वेगळी होऊ शकते, मुलगा आईसोबत राहू शकते. मग अशा वेळेस ज्या कंडिशन आहेत, काय म्हटलेलं आहे, वेगवेगळे राशन कार्ड असल्यास प्रत्येकाला स्वतंत्र लाभ मिळते. म्हणजे दोघालाही लाभ मिळणार आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, सासू आणि सून एकाच कुटुंबात राहत असेल त्यापैकी फक्त एकालाच लाभ मिळणार. म्हणजे सासू सुनेचं भांडण पहिल्यापासून चालू होतं, आता 1,500 रुपयासाठी ही भांडण सुरू राहणार आहे. आणि महत्वाची गोष्ट, 750 घ्यायची की 750 घ्यायची हे समजलं नाही आता. म्हणून म्हटलं की याच्यामध्ये सरकारनं या बिचाऱ्याला टेन्शनमध्ये टाकलं. आता ते बायकोचंही नाही राहिलं आणि आईचंही नाही राहिलं. या पद्धतीनं इथं कन्फ्युजन मॅटर आहे, समजून घ्या. समोर जाऊ, समोर समजून घ्या काय म्हटलेलं आहे. बघा 3ऱ्या क्रमांकाचं, परप्रांतीय आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी. परप्रांतीय आणि स्थलांतरित लाभार्थ्यांची काय तपासणी. मग बघा, कोणी कोणी काय करतात की त्या स्टेटमधलं आपल्या स्टेटमध्ये येते, कारण इकडे लाडकी बहीण योजना चालू आहे. मग अशा वेळेस कोणीही व्यक्ती लाभ घेऊ शकते ना. भारतात तुम्हाला माहित आहे की चिटिंग खूप चालू आहे, आणि चिटिंग असल्यामुळं तुम्हाला माहित आहे की ते लाभ घेऊ शकतात. मग इथं काय दिलेलं आहे बघा, लाडकी बहीण लाभार्थी परप्रांतीय असल्यास, म्हणजे दुसऱ्या प्रांतातली असेल, समजा मध्य प्रदेशला तरी लागूच आहे, पण जर समजा कर्नाटकातली असल्यास, ती महाराष्ट्रातून येऊन राहा लागली आणि ती 1,500चा लाभ घ्यायला लागली, मग काय करणार, त्यांची नावे नोंदणी यादीतून वगळली जातील. अशी नावे नोंदणी यादीतून वगळली जातील. ओके, पण त्याच्याजवळ राहण्याचा प्रूफ पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी स्थानिक पातळीवर होईल. म्हणजे बघा, एकात्म बाल विकास अधिकारी PO ऑफिस कडून याची तपासणी करण्यात येईल. ओके, मग स्वतः तिथं साहेब लोक येऊन तपासणी करणार आहेत. बघा, नव्याने स्थायिक झालेल्या लाभार्थ्यांची स्थानिक निवासाचा पुरावा सादर करावा लागेल. समजा एखादी स्त्री महाराष्ट्रातून येऊन राहत असेल तर तिला इथला रहिवासीचा दाखला द्यावा लागेल. ओके, पुरावा द्यावा लागेल. तुम्हाला माहित आहे की आजकाल आधार कार्ड किती वेळा अपडेट करता येते, पत्ता किती वेळा चेंज करता येते. मग पत्ता किती वेळेस जरी चेंज करता आला, परंतु ती रहिवासी आहे का, तिला रहिवासीचा दाखला मिळतो का, हेही चेक होणार आहे. म्हणून नियम थोडेसे चेंज झाले. व्हिडिओ संपूर्ण बघा, याच्यातून वाचायचं कसं हेही सांगणार आहोत. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, तपासणी प्रक्रिया, अर्ज छाननी कशी होणार.
बघा, अर्ज छाननी कशी होणार आहे लक्षात ठेवा. अर्जासोबत खालील कागदपत्रे तपासली जाणार आहेत. ते कागदपत्रे तुम्हाला ठेवायची आहेत जवळ. ओके, रेडी करून. नसल्यास तर तुम्हाला समोर सांगतो की आपल्याला वाचायचं कसं आहे हे डिटेलमध्ये समजून घ्या. वाचणं आपल्याला आलं पाहिजे. बुडवणाऱ्या अख्खी दुनिया आहे, वाचता आपल्याला आलं पाहिजे. म्हणून वाचण्याची पहिले प्रॅक्टिस करा. काय म्हटलेलं आहे, सोबतचे डॉक्युमेंट्स म्हणजे काय काय लागणार आपल्याला, तर आधार कार्ड, विवाह नोंदणीचा पुरावा लागणार आहे. म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना काय करावं लागणार आहे, सर्वात पहिले मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्यावं लागणार आहे, म्हणजे विवाह नोंदणीचा पुरावा. त्याच्यानंतर रेशन कार्ड काढावं लागणार आहे. कामकाजाची इतर जे कागदपत्रे आहेत ते बी लागणार आहे, जसं की तुम्हाला सांगितलं रहिवासीचा दाखला, राशन कार्ड, आधार कार्ड, मग कास्ट सर्टिफिकेट सुद्धा त्याच्यामध्ये मागितलं होतं, तर तेही लागणार आहे. बघा, त्यानंतर बघा, घरभेटीचे सर्वेक्षण स्थानिक अधिकाऱ्याकडून होणार आहे. जे स्थानिक अधिकारी असतील त्यांच्याकडून हे पूर्ण सर्वेक्षण घरी येऊन होणार आहे. बघा, त्यानंतर बघा, कुटुंब नोंदणी तपासणी. एकाच कुटुंबातून 2 लाभार्थी नसावे याची खात्री करून घ्या. म्हणजे एकाच कुटुंबातील आता फक्त एकाच महिलेला लाभ भेटणार आहे. मग बघा, 2 किंवा अधिक अर्ज असल्यास एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल. उर्वरित नाकारले जातील. म्हणजे उर्वरित जे आहे ते नाकारले जातील. आता नवीन जे बी अर्ज होईल फक्त एकच महिला त्याच्यासाठी पात्र असेल. मग बघा, 5व्या नंबरचं काय, अंतिम यादीत नाव पात्र ठरल्यानंतर समाविष्ट केले जाईल. मग शेवटची यादी लावणार आहेत. त्या यादीत जर तिचं पात्रता ठरली असेल तरच तिला ते लाभ मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता तुम्ही जर फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर हे एवढे जे क्रायटेरिया आहे हे क्रायटेरिया तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जुनं नवीन काय आहे हे बी सगळं काही आपल्याला माहीत झालं पाहिजे. समोर बघा काय आहे, अपात्र ठरण्याची प्रमुख कारण काय आहेत हे कारण लक्षात ठेवा, की निश्चित वयोमर्यादेचे उल्लंघन. वयोमर्यादा आपली त्याच्यामधलेच असली पाहिजे. वयोमर्यादा दिलेली आहे 21 वर्ष ते 65 वर्ष. त्याच्या आतमधलीच व्यक्ती असली पाहिजे, त्याच्या वरची नको, त्याच्या खालची नको. म्हणजे 21 वर्ष पूर्ण असलेले पाहिजे, 21 वर्ष चालू बी नाही. ओके, मग त्यानंतर काय म्हटलेलं आहे, एकाच कुटुंबातील 2 विवाही महिला असेल तर एकाच राशन कार्डवर जर 2 हे असेल. बघा काय म्हटलेलं आहे इथं, 2 आहे फॉर्म्युले त्याच्यात. एकाच कुटुंबातील 2 विवाहित महिलांचे अर्ज, म्हणजे एकाच कुटुंबात जर 2 महिला विवाहित असतील तर त्याच्यातला एकालाच लाभ भेटणार आहे. किंवा राशन कार्डवर 2 असतील अर्ज तर एकालाच लाभ मिळणार आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर लवकरात लवकर एक राशन कार्ड असेल तर दुसरा राशन कार्ड तयार करून घ्या. कारण या योजनेचा लाभ तुम्हाला नंतर पण मिळू शकतो. म्हणून तुम्हाला वाचण्याची ट्रिक द्यायला लागलो. काय करायचं आहे, राशन कार्डवर जर एकच राशन कार्ड असेल तर 2 राशन कार्ड लवकर करून घ्या. एक आईवडिलाच्या नावावर, एक आपल्या नावावर, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे काय आहे बघा, आधार, विवाह नोंदणी जर नसेल तुमच्याकडे, ओके, तरीही तुमचं इथं नाव बाद कट करण्यात येणार आहे. परप्रांतीय किंवा खोटी माहिती दिल्यास त्याला रद्द करण्यात येईल या लाडकी बहीण योजनेतून. सर्वात महत्त्वाची गोष्ट शेवटी तुम्हाला समजून सांगतो. आता बघा, पात्रतेसाठी महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला इथं देत आहोत. काय आहे ते टिप्स लक्षात घ्या. सर्व आवश्यक कागदपत्राची पडताळणी वेळेत पूर्ण करून घ्या. छाननी सुरू झालेली आहे. अधिकारी येण्यापूर्वी हे सर्व काही डॉक्युमेंट आपल्याजवळ योग्य पद्धतीने असले पाहिजे. म्हणजेच काय, म्हणजे आपल्याला विवाह प्रमाणपत्र काढायचं आहे. सोबत आपल्याला 2 काय करायचे आहे, 2 राशन कार्ड स्वतःचे काढायचे आहे. मग बघा, एकाच कुटुंबातून फक्त एकच अर्ज दाखल करा. आता जर नवीन कोणी फॉर्म भरणार असेल तर एका कुटुंबातून एकच व्यक्ती फॉर्म भरा. जवळपास तर बऱ्याचशा जणांनी भरून बी ठेवलेले आहे. मग 4 चाकी होती, तुम्हाला माहीत होतं. 2.5 एकरपेक्षा जास्त, म्हणजे 5 एकरपेक्षा जास्त शेती असणारी बघून टाकली होती, आहे की नाही, हे तुम्हाला माहीत होतं. आता बघा, वय, कुटुंब नोंदणीची माहिती अचूक असायला पाहिजे. आणि ही जी तपासणी अधिकारी, स्थानिक अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्या तपासणीच्या सहकार्याने होणार आहे. लक्षात घ्या. समजलं? तर ही एवढी माहिती होती. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कशा पद्धतीने वाचायचं हे सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं कारण आहे आपल्याजवळ की राशन कार्ड 2 करणे. कारण राशन कार्ड एक असलं हे सगळ्याच जणांची समस्या आहे. जे एकत्र कुटुंब पद्धत आहे ती समस्या सर्वांनाच येणार. म्हणून म्हटलं की लवकरात लवकर आपले 2 राशन कार्ड करून घ्या. ओके, जेणेकरून कमीत कमी
50% लोक तरी त्याच्यातून वाचणार आहेत. ओके, समजलं? माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही लिंक सर्वात जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा फायदा झाला पाहिजे, त्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. कारण पैसे जे भेटा लागले आपल्याला ते गव्हर्नमेंटकडून भेटा लागले, मग आपल्याला हक्काचे पैसे आपल्याला मिळायला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.